गुड मॉर्निंग फ्रेंड्स. स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी आपण जाणून घेऊयात की काल नक्की काय झालं. काल सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे FII आणि DII दोघेही काल नेट सेलर्स होते आणि तरीही आपण पाहिलं असेल की मार्केटमध्ये सकाळी सकाळी जे प्रॉफिट बुकिंग आलं होतं, एकदम सडनली मार्केट 200 पॉईंट डाऊन झालं होतं. तर त्याच्यामागचं रिझन हेच आहे की काल दोन्ही मोठे प्लेयर्स हे सेलर्स होते, बायर्स नव्हते. मग अचानक मार्केटमध्ये काय झालं की पूर्ण जो काही लॉस होता तो रिकवर झालेला आहे. जनरली बुल मार्केटमध्ये असंच होत असतं. जे करेक्शन्स आहेत ते इंट्राडेमध्ये सुद्धा खूप फास्ट अँड फ्युरियस असतात. तर मग आता जर दोन्ही मोठे प्लेयर्स जर सेलर्स होते तर मग तिसरी पार्टी राहिली ती म्हणजे रिटेलर्स, आणि रिटेलर्स आता बायर्स होत आहेत. आता आपण एक न्यूज ऐकलेली आहे, ती म्हणजे की F&Oवरती जे काही टॅक्सेस आहेत ते इन्क्रीज होण्याचे चान्सेस खूप हायर आहेत. मग आता तुम्ही विचार करा की जे रिटेलर्स आतापर्यंत F&Oमध्ये ट्रेड करत होते, तर तेच लोक आता काय करायला लागलेत, मे बी ते लोक आता कॅश मार्केटमध्ये शिफ्ट व्हायला लागलेत, कारण कॅश मार्केटमध्ये टॅक्सेस कमी असतात त्यामुळे. आणि इंट्राडेमध्ये जर तुम्ही केलं तर खूप सारे असे ब्रोकर्स आहेत की जे तुम्हाला अगदी मिनिमम चार्जेस जे आहेत तर ते ॲप्लाय करतात, त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त फायदा देखील होतो. म्हणजेच आता या सगळ्या मागचा सिनॅरिओ जो आहे तर तो आपण म्हणू शकतो की मार्केट एका बुल फेजमध्ये आहे आणि प्रॉफिट बुकिंग सध्या होत आहे. कुठलाही क्रॅश करेक्शन मोठं ते हॅपनिंग नाही आहे. आता जर आपण पाहिलं तर ओपन इंटरेस्टच्या हिशोबाने कॅल्क्युलेट केलं तर 23,000चा जो काही सपोर्ट आहे तो खूप स्ट्रॉंग होताना दिसतोय, आणि 23,600चा जो काही रेजिस्टन्स आहे तर तो वीक होताना दिसतोय, कारण ऑलरेडी 3 ते 4 एक वेळा मार्केटनं तो टेस्ट केला आहे. म्हणजेच एकदा किंवा अजून दोनदा जर मॅक्सिमम जर टेस्ट झाला तर तो ब्रेकआउट होऊ शकतो. आता पहा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काल US मार्केट जे आहे तर तेही मिक्स क्लोज होतं. ग्रीन रेडमध्ये त्यांचे इंडेक्सेस क्लोज आहेत, परंतु ते जस्ट प्रॉफिट बुकिंग आहे. आणि आपले जे काही तीनही ADRs तिथं काम करतात तर ते तीनही ADRs हायर आहेत. म्हणजे आज आपल्याकडे HDFC बँक, ICICI बँक आणि इन्फोसिस तीनही ग्रीनमध्ये क्लोज होण्याचे चान्सेस आहेत. तर मग यामध्ये जर कुठलाही स्टॉक जर तुम्हाला फ्लॅट ओपन झाला आणि जर तो जर बुलिश मुवमेंट दाखवू लागला तर तुम्ही त्याच्यामध्ये इंट्राडे ट्रेड करू शकता, कारण त्याला सपोर्ट आहे US ADRचा. आता ह्या सगळ्या सिनॅरिओमुळे गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते आहे की एक 40-50 पॉईंट मार्केट गॅपअप ओपन होईल. आणि मे बी जर FII आणि DII कोणी जर नेट बायर झालं नाही तर साहजिकच आहे की पहिल्यांदाच मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग येण्याचे चान्सेस हायर आहेत. आणि मग मार्केटमध्ये जिथे कुठे डीप येईल तर तिथनं पुन्हा बाईंग सुरू होईल. आता ज्या लोकांना ऑप्शन सेल करायचे तर त्यांच्यासाठी माझं एक सजेशन असं राहील की 23,000चा जो काही पुट ऑप्शन आहे तर तो तुम्ही सेल करू शकता, कारण सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे त्याला चांगला प्रीमियम मिळतोय वीकलीमध्ये, आणि 3च ट्रेडिंग सेशन्स राहिलेले आहेत तो एक्सपायर होण्यासाठी. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे USचा जो काही इन्फ्लेशन डेटा येणार आहे तर तो नेमका शुक्रवारी येणार आहे आणि गुरुवारी आपली एक्सपायरी आहे, त्यामुळे त्याचाही धोका आपल्याला बिलकुल नाही आहे. म्हणजेच काय की ही आपल्यासाठी एक चांगली गोष्ट असू शकते. ज्यांना कोणाला ऑप्शन सेल करायचे किंवा टेस्ट करायचे नवीन लोक आहेत तर ते 23,000चा ऑप्शन सेल करू शकतात. प्रीमियमसुद्धा तुम्हाला बऱ्यापैकी मिळतोय, कारण इंडिया विक्स वाढलेला आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टीचा आपल्याला फायदा होऊ शकतो आणि 2-3 दिवसामध्ये तुम्हाला त्याचं प्रॉफिट मिळून जाईल. आता या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर स्टॉक स्पेसिफिक म्हणावं असं काही नाही आहे, परंतु जे काही हाय वेटेज स्टॉक आहेत तर निफ्टीमध्ये तर त्यांचं परफॉर्मन्स आपण काय म्हणू शकतो की प्रॉफिट बुकिंगकडे जास्त आहे, त्यामुळे आपल्याला मार्केट एका झोनमध्ये स्टक झालेलं पाहायला मिळतं. याच्यामध्ये IT आणि बँकिंग हे थोडे स्ट्रगल करताना आपल्याला दिसत आहेत. त्यातल्या त्यात बँकिंगची परिस्थिती बरी आहे, परंतु रिलायन्स आणि IT, तर ITचे जे स्टॉक्स आहेत तर ते सगळे आपल्याला स्ट्रगल करताना दिसतात. मग आता या सगळ्या गोष्टीचा इम्पॅक्ट काय होऊ शकतो की यांच्यामध्ये एक रॅली पेंडिंग आहे. मग ती रॅली जर आली तर मार्केटला ती 24,000पर्यंत घेऊन जाऊ शकतात. आणि माझं असं मत आहे की जे काही बजेट येणार आहे तर त्या बजेटच्या आधी एक रॅली येईल, ओके, आणि त्यानंतर एक छोटंसं करेक्शनही येऊ शकतं, कारण साहजिकच आहे की तिथे एक अनसर्टन्टी आहे की कुठल्या सेक्टरला काय अलोकेट केलं जाईल माहीत नाही. त्यामुळे
ज्या काही लोकांना चांगले प्रॉफिट्स होत असतील ते मे बी बुक करून बाहेर निघतील आणि मग बजेट झाल्यानंतर जिथे काही कन्फर्मेशन मिळेल त्या ठिकाणी ते पुन्हा रिएंट्री करू शकतात. म्हणजेच काय की हे सगळं येणाऱ्या काही दिवसांमध्ये म्हणजे हार्डली एका महिन्यामध्ये घडू शकतं आणि मार्केट 24,000ला देखील टच करू शकतं. पाहूयात काय होतं येणाऱ्या दिवसांमध्ये. आय होप तुम्हाला ही माहिती ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी नक्कीच उपयोगी पडत असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.